पुण्यामध्ये हा जो प्रकार घडलेला आहे त्यानंतर ठाण्यामध्ये राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। ठाण्यामधल्या गडकरी रंगायतनच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये काल रात्री जो प्रकार घडला त्यानंतर आता राज्यभरामध्ये ज्या ठिकाणी गडकरींचे पुतळे आहेत त्या ठिकाणी आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। मिलिंद, ठाण्यात काय परिस्थिती? ठाणे ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी आहे आणि तिथलं सगळ्यात जुनं आणि सांस्कृतिक केंद्र ज्याला म्हणता येईल ते आहे नाट्यगृह इथलं राम गणेश गडकरी रंगायतन। आणि इथे गडकरींचाही पुतळा आहे आणि बाकीही 2 पुतळे आहेत आणि याची खूप मोठी परंपरा आहे। आजपर्यंत स्वतः राज्यातल्या जवळपास सर्वच मान्यवरांनी म्हणजे अगदी नाना पाटेकरांपासून त्या सर्वच अनेक दिग्गजांच्या कलाकृती नाट्यकृती इथे सादर झालेल्या आहेत, ज्याला रसिकांनी भरभरून दाद दिली। काल पुण्यात झालेल्या प्रकारानंतर गडकरी रंगायतनच्या इथली सुद्धा सुरक्षा व्यवस्था आज सकाळपासून वाढवण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे जे कर्मचारी आहेत ते कालपासून महानगरपालिकेच्या सेवेत तैनात झालेत सुरक्षेकरता। साधारणपणे इथे 2 ते 3 पोलीस कर्मचारी तैनात असतात, पण आज जवळजवळ 10 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत आणि इथे दर काही तासाने गस्तीचं पण पथक एक फेरी मारतंय की इथे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये। मिलिंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।